नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 207 ते 214 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी आपल्याला दाखवलं की मनामधला संशय म्हणजे थोडक्यात श्रद्धा, विश्वास, भक्ती ह्याच्या विरोधात मनात उमटणारे भाव आणि ते भाव मनामध्ये संशय प्रगट करतात. असा हा संशय आणि या संशयाचं साम्राज्यही अफाट, त्याचा विस्तारही अफाट की तो अंतःकरणाला, बुद्धीला झाकून टाकतो. पण असं जरी असलं तरी ह्या संशयाचा नाश करण्याचा एक मार्ग आहे. ज्ञानोबाराय तो मार्ग आपल्याला दाखवतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. असा हा संशय जरी खूप थोर, खूप मोठा असला तरी सुद्धा एक उपाय मात्र आहे आणि तो उपाय आपण अंगीकारला याचाच अर्थ असा की त्याची जर का आपण सवय लावून घेतली तर हा संशय समूळ नाहीसा होईल. आणि तो नाहीसा करण्यासाठी आपल्या हातात काय हवं तर जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. ज्ञानरूपी शस्त्राने या संशयाचा नाश करता येईल. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसींचा. हे माऊलींचं आपल्या साधकांना आश्वासन आहे. माऊली ज्ञानाला शस्त्र म्हणतात. ज्ञानाचा उपयोग शस्त्रासारखा करून घ्यायचा आहे आणि जेव्हा तो शस्त्रासारखा करायचा आहे त्यावेळी शस्त्र कधी, केव्हा आणि कसं चालवलं पाहिजे याचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. ज्ञान हे शस्त्र आहे. योग्य प्रकारे त्याचा उपयोग केला तर हा संशय मनातनं निशेष नाहीसा होईल. त्याचा मागमूसही राहणार नाही. मग भक्तीचा, श्रद्धेचा, विश्वासाचा मार्ग मोकळा झाला. आत्महिताचाच मार्ग मोकळा झाला. आणि म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. अर्जुन हा संशयात बुडाला होता. मी मारणारा, विरोधी पक्षातले मरणारे, देहबुद्धी, अहंकार, मोह, माया अशा अनेक रूपांनी संशय त्याच्या अंतःकरणात पसरला होता आणि तो अंधकारात बुडाला होता. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की हे अर्जुना, आत्तापर्यंत जो ज्ञानाविषयीचा भाग मी तुला सांगितला त्याचा आता तू शस्त्रासारखा उपयोग कर आणि मनातला संशय नाहीसा करून युद्धाला तयार हो. तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, स्वधर्माला धरून जे कर्म आलेलं आहे वाट्याला, त्याला सामोरं जायला तयार हो. हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया. ज्ञानोबाराय सांगतायत, हा श्रीकृष्ण परमात्मा साक्षात ज्ञानरूपी दीप आहे. हा परमात्मा साक्षात ज्ञानरूपी दीप आहे आणि जे सर्वज्ञ आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांचा बाप, त्यांचा अधिकारी, त्यांचा गुरु असा हा श्रीकृष्ण अत्यंत कृपाळूपणे अर्जुनाला सावध करतोय. तव या पूर्वापर बोलाचा, विचार करुनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्नू हन अवसरींचा करिता होईल. अर्थात परमेश्वराने अर्जुनाला ज्या ज्ञानाविषयी गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आता विचार करून आपल्या साधकांच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे. आज अर्जुन या ठिकाणी साधकाच्याच भूमिकेत आहे. तीच भूमिका आपली आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर
ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, चर्चेतून समजून घेतल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनोमन योग्य विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुन सुद्धा आता परमेश्वराच्या सर्व बोलण्याचा विचार करून आता जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला धरून प्रश्न विचारेल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न सुद्धा कसा विचारेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुन प्रसंगाला धरून प्रश्न विचारेल. ही प्रश्न विचारण्यामधली खुबी आहे, ती ज्ञानोबाराय आपल्या समोर उलगडतायत. या ठिकाणी ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता ह्या कथेविषयी ज्ञानोबाराय म्हणतात, आता हा जो कथेचा अर्थात ज्ञानेश्वरीचा जो आपण आनंद घेतोय त्याबद्दल ज्ञानोबाराय 2 ओळी लिहितायत. ते म्हणतात, ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, म्हणिपेल पुढा. जयाचिया बरवेपणी, की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी, विसावा जगी. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतायत की या कथेचा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे, काय प्रसंग आहे ते लक्षात घेतलं पाहिजे, आणि त्या प्रसंगाला धरून आपल्या सर्वांसमोर भगवंताच्या मुखातून बोधरूपी संपत्ती प्रगट होतीये. काय उपमा आहे माऊलींची. भगवंताच्या मुखातून प्रगट होणारं जे ज्ञान आहे त्याला माऊली म्हणतात बोधरूपी संपत्ती प्रगट होतीये, आणि त्यातून अनेक रसांचा उत्कर्ष अर्थात अनेक प्रकारचे भाव आपल्या अंतःकरणात प्रगट होत आहेत. जे भाव प्रगट होतात तो भाव रसमय आहे. त्या भावाचा रस आपण चाखतोय. अशा 8 रसांची ओवाळणी या ठिकाणी माऊलींनी केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वात जो प्रमुख रस आहे त्याच्याबद्दल माऊली सांगतात की जो रस संतांच्या चित्ताला अत्यंत आवडतो, त्यांच्या चित्ताला तो आल्हाद देतो, असा जो रस आहे तो रस म्हणजेच तो शांतुची अभिनवेल, ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. माऊली म्हणतात 8 रसांवरचा जो कळस तो शांत रस आता प्रगट होईल. तो शांत रस प्रगट होतोय, माझ्या बोलण्यातून तो प्रगट होतोय. तो रस तुम्ही त्याचा अनुभव घ्या, त्या रसाचा स्वाद घ्या. आणि माझे बोल कसे आहेत, माऊली त्यांच्या शब्दांबद्दल सांगतायत, शब्द सामर्थ्याबद्दल सांगतायत, तर ते म्हणतायत समुद्राहुनी सखोल आहेत. समुद्राहुनी सखोल अर्थाने भरलेले माझे मराठी बोल आहेत, तेही तुम्ही ऐका, श्रवण करा. माऊली हो, या ठिकाणी ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की ज्ञानोबारायांचे शब्द हे अर्थाने इतके सखोल आहेत की समुद्राची सुद्धा खोली कमी पडेल. एवढा बोधरूपी समुद्र, बोधरूपी संपत्ती ज्ञानोबाराय आपल्या पुढे प्रगट करतायत, मराठी भाषेत प्रगट करतायत. हे केवढं थोर भाग्य आहे. ह्या ज्ञानोबारायांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करू की ज्ञानोबाराय तुमच्या ह्या शब्दांचा जेवढा काही सखोल अर्थ आहे तो माझ्या अंतःकरणात प्रगट होऊ दे, आणि शांत रसाची चव संत सज्जनांप्रमाणे मलाही आयुष्यात चाखता येऊ दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.